दुपारच्या वेळी नुकतेच डोळे मिटून तासभर पडून राहिल्यानंतर अंगात उसने त्राण आणून रमा आंघोळीला जायला निघाली. बाजूला झोपलेल्या आपल्या तान्ह्या बाळास निरखून बघत आवरायला सुरुवात केली. अंगावर गरम गरम पाणी ओतून घेताना अंग कसं हलकं फुलकं वाटू लागलं होतं. मस्त चमचम करणारी साडी अंगास चोपून नेसली होती. त्यावर शोभून दिसणारा ब्लाऊज अंगास घट्ट कवटाळून बसला होता. आरशासमोर उभे राहून चेहऱ्यावर मेकअपचा थर चढवत जुन्या आठवणींना डोळ्यासमोर तरळू लागल्या. छोट्याशा खेड्यात आणि गरीब परिस्थितीमध्ये लहानपणापासूनच असल्यामुळे जीवनात आपल्या हातून काहीतरी नक्कीच चांगले कर्तृत्व गाजवण्याची जिद्द तिला रोजचा दिवस आनंदात जगण्याची प्रेरणा द्यायचा. भल्या पहाटे आईची हाक आली की डोळे चोळीत आंघोळीला जायचं. तसंही रमाला आवरायला जास्त वेळ लागायचा नाही. आईच्या सुंदर रूपाची छापच ठेवून जन्माला आलेल्या नटण्या थटण्याची काही गरजच नव्हती. गोरा रंग, गोलाकार चेहरा, निमुळती हनवटी, निळेशार पाणीदार डोळे, रेखीव नाक, लांब सडक काळभोर केस, एखाद्या कारागिराने सुंदर हाताने कोरलेली जिवंत मूर्ती असावी असं आरसपानी सौंदर्य, पण निरागस मन आणि कुशाग्र बुद्धी असल्याने त्या सौंदर्याला गर्वाची बाधा तिने कधीच होऊ दिली नाही. सकाळी आवराआवर झाली की आईसोबत शेतात जाऊन खूप काम करून घरी येताना गाई म्हशीला चारा आणायचा. थोडंसं घासभर खाऊन झालं की पळत पळत शाळा गाठायची. खूप मन हलवून अभ्यास करायची आणि परत संध्याकाळी आईसोबत शेतावर काम करायची. काळोख चढू लागला की घराची वाट धरायची आणि थोडेसे खाऊन झाले की बाबा दारू ढोसून काय काय तमाशा करणार आहे याची वाट बघायची. बाबा रोज दारू पिऊन आईला मारहाण आणि शिवीगाळ करून झोपू देत नाही. तोपर्यंत आजचा दिवस संपला असं वाटायचं नाही. आई पण रोजची बाबाची कटकट ऐकून कंटाळली होती, पण रमाकडे आणि तिच्या लहान भावाकडे म्हणून सगळे अत्याचार सहन करायची. दिवसभर लोकांच्या शेतावर मरमर काम करायचं आणि रोज नवऱ्याच्या धिंगाणा सहन करत आयुष्य जगायचं एवढंच माहिती होतं. तिला नेहमी वाटायचे रमा मोठी अधिकारी बनेल की सगळं सोडून रमासोबत आयुष्य मस्त जगायचं. रमा अभ्यासात हुशार असल्याने तिने तिची अपेक्षा रास्त होती. शाळेतून कधी कधी शिक्षक घरी आले की सांगून जायचे रमा शाळेची खूप हुशार विद्यार्थिनी आहे आणि एक दिवस ती आपल्या शाळेचं नाव मोठे करणार. रमाची अभ्यासाची मेहनत बघून बऱ्याच लोकांना वाटायचं या वर्षी 10वीच्या बोर्डात रमा झळकणारच. आईला रात्री झोपताना सांगितलं की परवा आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा मी भाग घेतला आहे. आईने खूप कौतुकाने विचारले, अगं हे काय नवीन नवीन असते? मग रमा आईला समजावून सांगायला लागली की हे वक्तृत्व म्हणजे भाषण. एखाद्या आपल्या आवडत्या विषयावर आपण आपलं मत किंवा आपले विचार सर्वांसमोर मांडायचं. मग त्या सगळ्यांना आपले विचार आवडले की आपल्याला बक्षीस दिले जाणार आणि परवाच्या स्पर्धेत खूप शाळेंची मुले, शिक्षक आणि बरेच लोक येणार आहेत. आईने थोडे गंभीर होत विचारले, अगं मग तुला भीती नाही वाटणार का इतक्या लोकांसमोर? तसं मग रमा आईचा हात पकडून सांगू लागली, अगं आई, मला जे बोलायचं आहे ते मी खूप विचार करून लिहिले आणि माझ्या गुरुजनांना म्हणून दाखवलं पण आहे. किती हुशार झालीस ना गं. गुरुजी आमचे ते बोलले, असं छान तू बोललीस तर नक्कीच बक्षीस मिळणार बघ तुला. आईला हे सगळं आपल्या रमाकडून ऐकून खूप आनंद झाला आणि दोघीही झोपी गेल्या. बाबा आपल्या नशेत कधी निष्पित पौडला होता. आईने सकाळी सकाळी सावकाराचं घर गाठलं. सावकाराच्या बायकोकडून काही पैसे उसने घेतले आणि पुढच्या 10 दिवसात त्यांच्या शेतावर काम करण्याचं आश्वासन देऊन आली. लगबगीने जवळच्या गावात जाऊन छानसा नवीन ड्रेस रमासाठी घेऊन आली. रमा शाळेतून आल्यावर तिला नवीन ड्रेस दाखवायचं असं ठरवून शेतावर निघून गेली. संध्याकाळी जेवण आटोपल्यावर रमाला जवळ बोलवून तिच्या हातावर नवीन ड्रेस ठेवला आणि उद्या हाच ड्रेस घालून जायचं असं सांगितलं. रमाच्या आनंदाला आज पारावर उरलाच नव्हता. उद्या नवीन ड्रेस घालायचा या विचार करून मस्त झोपी गेली. आज रमा सकाळी लवकर उठून मस्त नवीन ड्रेस घालून तयार झाली. आई तिला डोळे भरून बघतच होती. रमा तशी बोलली, आई मी आजच्या भाषणात कशी बोलणार ते दाखवते. असं बोलून रमा भाषण बोलायला सुरुवात केली. आई
खूप आणि उद्या भाषण द्यायला हा ड्रेस घालून जायचंय असं सांगितल्यावर रमाच्या आनंदाला पारा सुटला नाही. लवकर उठून नवीन ड्रेस घालून तयार झाली. आई तिला डोळे भरून बघत होती. रमा तशीच बोलली, आई मी आजच्या भाषणात कशी बोलणार हे दाखवते. असं बोलून रमा भाषण बोलायला सुरुवात केली. आई खूप मनापासून रमाचे शब्द ऐकत होती, पण तिला कदाचित त्याचा अर्थही कळाला नसा. मनोमन खूप सुखावत होती. रमाला घट्ट मिठी मारत खूप आशीर्वाद दिले आणि रमाला निरोप दिला. आई या शेतावर काम आटपून लवकर घरी आली आणि रमाची वाट बघू लागली. रमाला दारातूनच आवाज देत आईला पळत येऊन मिठी मारून सांगू लागली, आई माझ्या स्त्री स्वातंत्र्य भाषणास पहिला नंबर मिळाला. आई आज खूप दिवसांनी अभिमानाने आनंदाश्रूने न्हावून निघत होती. परीक्षा जवळ येत होती तशी रमाची अभ्यासाची तयारी जोरात सुरू होती. आई पण रमाला शेतीवर काम कमी लावत होती. तिला फक्त इतकेच माहीत होते, रमाला खूप नाव कमवलेलं पाहायचं होतं. रोज सकाळी सकाळी आईची हाक ऐकून उठणारी रमा स्वतःच जागी झाली होती. आईची हाक ऐकून म्हणून आई जवळ गेली. आई तापाने कणत होती. अंगात हात लावून पाहिलं तर आईला तापाने फणफणत होती. रमाच्या काळजात धस्स झालं. लगेच रमाने कोमट पाणी आणि कापड घेऊन आईच्या अंग पुसू लागली. आईच्या डोक्यावर बराच वेळ कापडाची घट्ट पट्टी ठेवून आईचा ताप कमी होण्याची वाट पाहू लागली. रमाच्या हाताला गुण आला आणि आईचा ताप बऱ्यापैकी कमी झाला. आईला थोडा चहा पाजल्यावर आई जरा नीट बोलू लागली. रमा बोलली, आई तू आज आराम कर, शेतावर आज मी कामाला जाईन. तसंही या शाळेला काय नाही गेलं तरी घरी येऊन मी अभ्यास पूर्ण करेन असं बोलली. आईलाही जरा धीर आला आणि माझी मुलगी किती मोठी झाली हे पाहून डोळ्याचा कडा ओलावल्या. रमा आज घरचे काम सगळं आवरून सावकाराच्या शेतावर गेली. तशी त्या शेतीवर आईसोबत कामाला जायची सवय होती. पण संध्याकाळी येताना गाई म्हशीसाठी चाऱ्याची पेंडी डोक्यावर ठेवून घराकडे झपझप पावले टाकत येऊ लागली. तसा अंधारही पडू लागला होता आणि रमा आईला कधी बरी झालेली पाहतोय याची हुरहुर लागली होती. अजून घर तसंच बरंच लांब होतं. तोपर्यंत रमा समोर एक बाई येऊन थांबली. रमाने थोडीशी नजर वर करून पाहिली तर कोणातरी दुसऱ्या गावचा पाहुणा वाटत होता. त्याने विचारले, अगं तुला सावकाराचं घर कुठे आहे माहीत आहे का? तसं रमा लगेच हात वर करून सांगू लागली की असं इथून पुढे गेला की एक पार लागेल, मग तिथून तुम्ही उजव्या गल्लीतून सरळ आत जा, सगळ्यात मोठे घर त्यांचेच आहे. इतके सगळं सांगत असताना पाहुण्याची नजर रमाला पाहत होती. रमाही त्याचं बघणं पाहून थोडीशी बावरली. पाहुण्याचा पेहराव पण पिक्चरच्या हिरोला लाजवेल असा होता. गोरा, उंचपुरा, देखणा, असं वाटत होतं एखादा राजकुमारच अवतरला आहे. त्याने तुझे नाव काय म्हणून विचारले तसं रमा असं नकळत तिच्या ओठावरून निघून गेलं. रमा तशीच गप्प मान खाली घालून आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. घरी पोहोचल्यावर आईला स्वयंपाक करत असताना पाहून जरा धीर आला. आईला तब्येत कशी आहे विचारलं तसं आई हसत बोलली, माझ्या रमाच्या हाताचा गुण आला बरं का. रमाने आज लक्ष काही केल्या शाळेत लागत नव्हतं. वर्गाच्या खिडकीतून डोकावून बाहेर चिमण्या उडताना बघत होती. अचानक नजर ती रस्त्यावर गेली. तोच तो पाहुणा बाईकवरून रस्त्यावर एरझाऱ्या मारताना दिसला. रमाने त्या दिवशी कदाचित त्याला नीट पाहिलं नव्हतं म्हणून आता त्याला निरखून बघू लागली. त्याला पाहताना खरंच छान वाटू लागलं होतं. शाळा सुटण्याच्या घंटेचा आवाज आला तशी ती भानावर आली. आपले दप्तरावरून नेहमीच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत चालू लागली. थोडे अंतर पुढे गेल्यावर मागून ओळखीचा आवाज आला, रमा 1 मिनिट थांब. रमा थोडी बावरली आणि मैत्रिणी पुढे जा असं तिने नकळत सांगून पण टाकलं. आज रमाच्या डोळ्यात थोडीशी लाज आणि गालावर नकळत हसू उमटू लागले होते. पाहुणा समोर येऊन बोलायला लागला तशी रमा मान वर करत हळूवर त्याला न्याहाळू लागली. त्याने विचारलं, अहो मला तू आज ओळखूनच आली नाहीस. त्या दिवशी तू शाळेच्या शेतावरच्या कपड्यावर दिसली होतीस आणि या शाळेच्या गणवेशात. रमाने विचारलं, काही काम होतं का तुमचे माझ्याकडे?
तसं तर काहीच काम नाही, पण तुला बघायचं होतं एकदा, म्हणून दिवसभर गाव धुंडाळत होतो, असं सांगून मोकळा झाला. रमालाही त्याचंही असं बोलणं आवडू लागलं होतं. तसा तो बोलला, कोणत्या वर्गात आहेस तू? आणि तू याच टायमाला घरी जातेस का? असं विचारलं. रमा फक्त हो बोलली आणि तुमचे नाव काय विचारलं. तसं तो किशोर असं बोलून आणि सांगायला लागला, अगं मी मुंबईला मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. मला पगार पण खूप आहे. मी गावाकडे सुट्टीवर आलो होतो. 15 दिवसाच्या अजून 4-5 दिवसांनी मी परत मुंबईला जाणार आहे. रमा सगळं मन लावून ऐकत होती. त्याचा शब्द आणि शब्द. आज रमापर्यंत कधीच मुंबई बघितली नव्हती आणि कधी स्वप्नातही बघेन अशी शाश्वती नव्हती. आजपर्यंत रमा कोणाशीच इतके खुलून बोलली नव्हती, पण आज ती या वेळ संपूनच नाही असं वाटत होतं. बराच वेळ झाल्यामुळे रमा बोलली, मला जायचं आहे, खूप उशीर झालेला आहे. तसा किशोरही मी उद्या पुन्हा येईन असं बोलून नजरेआड झाला. आज मनात वेगवेगळ्याच लहरी उमटत होत्या. असं वेगळं पण खूप छान वाटत होतं. घरापर्यंत कधी आले हे रमाला कळालेच नाही. आज वेगळीच धुंदी आली होती आणि त्यातून बाहेर यावं असं वाटतच नव्हतं. आईने जेवायला हाक मारल्यावर पण कशीबशी जेवायला उठून गेली, पण आज भूक काहीच नव्हती. थोडेसे जेवून आईला अभ्यासाला बसते असे सांगून एका वहीमध्ये रेखाट्या मारवायला सुरुवात केली. मन उधीर होतं, उद्याची वाट पाहत होतं. हातातले पेनही नकळत पानावर किशोर लिहिलं जात होतं. तेच नाव आज कित्येकदा लिहून पण मन काही भरत नव्हतं. रात्रभर फक्त आज किशोरचाच विचार मनामध्ये येत होता. खूप वेळा ठरवलं त्याला आठवायचं नाही, पण काही केल्या त्याचा शिवाय दुसरा विचार मनात येतच नव्हता. ही गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.